नमस्कार. आज आपण शिवसरोदय शास्त्राबद्दल बोलणार आहोत. तर शिवसरोदय शास्त्र जे काय आहे, भगवान शिवांनी आपल्या पत्नी पार्वतीला जे काय सांगितलं, गुह्यतम असं श्वासाच्या संबंधित जे शास्त्र आहे त्याला शिवसरोदय शास्त्र असं म्हटलं जातं. शिवसरोदय शास्त्रामध्ये आपला उजव्या नाडीतून चालणारा श्वास आणि डाव्या नाडीतून चालणारा श्वास अनुक्रमे सूर्यनाडी व चंद्रनाडी असं म्हणतात. डाव्या नाकपुडीतून जो श्वास चालतो त्याला चंद्रनाडी असं म्हटलं जातं, तर उजव्या नाकपुडीतून श्वास चालणारा ही सूर्यनाडी असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळी एखादा योगी किंवा आपण ध्यान करतो किंवा योग करतो त्यावेळी अशा व्यक्तीचा, साधकाचा ना उजवा ना डावा स्वर असा मध्यभागी जो काही श्वास चालतो त्या नाडीला सुषुम्ना नाडी असं म्हटलं जातं. तर बऱ्याच अंशी आपण जर का बघितलं तर ह्या सूर्यनाडी आणि चंद्रनाडी आपल्या वैयक्तिक स्तरावरती आपलं सुव्यवस्थित जर का आरोग्य जर का असेल तर चंद्रनाडी आणि सूर्यनाडी याच्या दर 2 तासाला ह्या बदलत असतात. आणि हेच जर का आपलं अनारोग्य, काही आपलं आजारपण जर का असेल, उदाहरणार्थ जर का कॅन्सर सारख्या पेशंटचा जर का मी अनेक ठिकाणी जाऊन त्याचा उहापोह करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा हा उजवा स्वर अधिक प्रमाणामध्ये असतो. म्हणजेच त्यांच्यामध्ये झालेलं जे काही असंतुलन आहे आरोग्याचं त्यामध्ये त्यांना अतिशय दाह होत असतो. म्हणजे सूर्यतत्व अधिक वाढल्याने त्यांना या गोष्टीचा सामोरं जावं लागतं. तसंच अग्निमांद्य जर का असेल तर डावा स्वर हा अधिक असतो की जो जलतत्वाचा चंद्रनाडीचा असं समजलं जातं. म्हणजे वैयक्तिक स्तरावरती हे दर 2 तासाला बदलणारं चंद्रस्वर आणि सूर्यस्वर हा जर का नसेल तर आपल्याला अनारोग्य आपल्याला भोगावं लागतं. शारीरिक अस्वास्थ्यता आपल्याला सहन करावी लागते. तसाच भाग वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा आपण नक्कीच पाहू शकतो. आग्नेय, दक्षिण, पश्चिम, नैऋत्य हा जो काही भाग आहे तो सूर्यनाडी म्हणून वास्तूचा समजला जातो. तर वायव्य, उत्तर, ईशान्य आणि पूर्व हा चंद्रनाडीचा प्रवाह समजला जातो. आणि म्हणून या प्रवाहाचा आणि आपण वास्तूमध्ये पाहत असलेला तत्वांचा आपण यापूर्वीच विचार केलेला आहे. आणि ही जर का तत्व असंतुलित झाली, इनबॅलन्स जर का झाली तर त्याचा संपूर्णतः प्रभाव त्या दिशेवरती काम करणाऱ्या तत्वांवरती झाल्याने त्याचा परिणाम त्या दिशेचा असंतुलितपणाचा परिणाम त्या घरामधील, त्या वास्तूमधील राहणाऱ्या व्यक्तींना हा भोगावा लागतो. उदाहरणार्थ सूर्यनाडीमध्ये म्हणजे ज्या दक्षिणेला पृथ्वी तत्व जर का नसेल तर त्या ठिकाणावरनं जी काय स्पंदनं, जी काय स्कॉर्चिंग झोन जो काय सूर्याचा आपण म्हणतो तो ब्रह्मतत्वावर, ब्रह्मस्थानापर्यंत जर का आला तर त्या ठिकाणी शारीरिक जो काही भाग आहे, अनेक अपघात होणं, अकाली मृत्यू, अपघाती मृत्यू अशा प्रकारच्या घटनांना सामोरं जावं लागतं. आणि जर का त्या ठिकाणी योग्य पृथ्वी तत्व जर का आपण राखलं तर ह्या संतुलन आपण नक्कीच होऊ शकतो. तसंच उत्तर आणि पूर्व दिशा जी काय सांगितली जाते ती, ज्याला उगम दिशा किंवा पॉझिटिव्ह डिरेक्शन्स असं आपण म्हणतो, तर अशा दिशा प्रवाही दिशा जर का आपण केली तर त्यामध्ये सुख समृद्धी, ज्याला पीस, प्रॉस्पेरिटी आणि प्रोग्रेस असं म्हणतो, तशा प्रकारचे अनुभव त्या जातकांना, त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना हे मिळू शकतात. म्हणून जसं व्यक्तिगत स्तरावरती आपण शिवसरोदय शास्त्र आहे तसंच हे वास्तूच्या संदर्भात सुद्धा आपण पाहिलं. या व्यक्तिगत स्तरावरती आपण ज्यावेळी ह्या शास्त्राचा अभ्यास करतो त्यावेळी हो किंवा नाही अशा प्रकारचे उत्तरं मिळणं डावा किंवा उजवा स्वर यावरने आपण समजू शकतो. अर्थातच ही उत्तर मिळायला खूप सारा काहीचा योग्य आपल्याला अभ्यास, त्याची शुद्धता, व्यक्तीचं जो व्यक्ती पाहतो त्याची असणं आवश्यक आहे. कारण केवळ चंद्रनाडी डाव्या बाजूने चालला म्हणजे हो हे समजतो आपण, पण त्यासोबतच तो त्या नाकपुडीच्या कोणत्या भागावरनं तो घासून जाते,
कोणत्या तत्वाला होकार आहे, असा सर्व सूक्ष्म भाग जो काही आहे तो या शिवसूर्योदय शास्त्रामध्ये येतो. म्हणून आपण या अनुषंगाने सुद्धा विचार करून आपण आपलं आरोग्य आणि वास्तूचं आरोग्य आपण राखता येऊ शकतो. जय गुरुदेव.